वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील प्रॅक्टिसचे 6.3 सॉर्ट आउट करणार आहोत. या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर करणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर सेकंड कव्हर करूयात. इज इट क्लियर? सो सी दी क्वेश्चन नंबर फर्स्ट, फॅक्टराइज. जे गिवन टू क्यूब्स आहेत त्यातील डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स बाय युजिंग फॉर्म्युला वी हॅव टू फाइंड आउट दी डिफरन्स ऑफ दिस two cubes. So see the formula: a cube minus b cube is equal to, in first bracket, a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Last lecture ला आपण a cube plus b cube हा फॉर्म्युला यूज करून ऑलरेडी क्वेश्चन सॉर्ट आउट केलेले आहेत. सो या लेक्चरला आपण a cube minus b cube हा फॉर्म्युला, मायनस वाला फॉर्म्युला यूज करून हे गिवन जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करणार आहोत. So let's start. First example is first one, y cube minus 27. So यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, a cube minus b cube. सो या फॉर्म्युलामध्ये आणण्यासाठी ही टर्म आपण कशी लिहू शकतो? 27चा क्यूब रूट म्हणजेच काय येणार आहे? 3. सो ही टर्म आपण कशी लिहू शकतो? y cube ॲज इट इज minus 3 क्यूब. इज इट क्लिअर? आता आपण y ला a आणि 3 ला जर b कन्सिडर केलं तर हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? सो या फॉर्म्युलामध्ये आणण्यासाठी आपल्याला हे कन्वर्शन सुरुवातीला करावंच लागेल. सो नाऊ बाय युजिंग फॉर्म्युला a cube minus b cube is equal to, in first bracket, a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? So here a ची value, a is equal to y. Is it clear? And b is equal to 3. So y cube minus 3 cube या दोन क्यूब मधील डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी अकॉर्डिंग टू फॉर्म्युला a मायनस बी, दॅट मीन्स a ची व्हॅल्यू y आणि b ची व्हॅल्यू 3. दॅट मीन्स पहिल्या ब्रॅकेटमध्ये y मायनस 3 अँड इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर, दॅट मीन्स y स्क्वेअर प्लस ab, दॅट मीन्स a ची व्हॅल्यू y आणि b ची व्हॅल्यू 3. इज इट क्लिअर? प्लस b स्क्वेअर, दॅट मीन्स b ची व्हॅल्यू 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज y मायनस 3, त्यानंतर द y स्क्वेअर ॲज इट इज, तर हे मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स 3y. इज इट क्लिअर? प्लस 3y द स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9. इट इज अवर फायनल आन्सर. इट इज टू मच इझी. फक्त आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. देन second example, see the second example, x cube minus 64 y cube. तर फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी a cube minus b cube हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण हेच टर्म कशी लिहू शकतो? x cube ॲज इट इज आणि 64चा क्यूब रूट म्हणजेच 4 येणार आहे. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? 4y ब्रॅकेट क्यूब. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो a क्यूब मायनस b क्यूब. इज इट क्लिअर? नाउ बाय युजिंग फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू, एक्सपान्शन इज इन फर्स्ट ब्रॅकेट, सॉरी a मायनस b, इथं मायनस असायला हवे, a मायनस b अँड इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab plus b square. Is it clear? Here a is equal to, a ची व्हॅल्यू x घ्यायची आहे, a is equal to x and b is equal to 4y. Is it clear? So given example is x cube minus 4y cube is equal to a minus b. That means a ची व्हॅल्यू x minus b ची व्हॅल्यू 4y. Is it clear? In second bracket a square, that means x square plus ab, that means x into 4y plus b square,
दॅट मीन्स प्लस 4y स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज, त्यानंतर एक्स स्क्वेअर, तर हे मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स प्लस 4xy. इज इट क्लिअर? त्यानंतर हा स्क्वेअर, 4 स्क्वेअर 16 अँड y स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज आवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन. Third example is 27m cube minus 216n cube. तर इथं फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कन्वर्जन करावं लागेल. 27चा क्यूब रूट 3 आहे, दॅट मीन्स 3m ब्रॅकेट क्यूब असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? मायनस 216चा क्यूब रूट 6 आहे, सो आपण हेच कसं लिहू शकतो, 6n ब्रॅकेट क्यूब. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. एची व्हॅल्यू 3m आणि बीची व्हॅल्यू 6n, दॅट मीन्स ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. नाउ बाय युझिंग फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब. इज इट क्लिअर? काय येणार आहे, ए मायनस बी in second bracket a square plus ab plus b square. Clear? Here a is equal to a ची व्हॅल्यू 3m असणार आहे and b is equal to 6n. Is it clear? So 3m bracket cube minus 6n bracket cube is expansion a minus b, that means a ची व्हॅल्यू 3m minus b ची व्हॅल्यू 6n. Is it clear? And a square, that means 3m square. Is it clear? Plus ab, that means 3m and b ची व्हॅल्यू 6n plus b square, that means 6n square. Is it clear? ब्रॅकेट कंप्लीट. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज 3m मायनस 6n, हा ब्रॅकेट ॲज इट इज. आता हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. 3 स्क्वेअर 9, दॅट मीन्स 9m स्क्वेअर. त्यानंतर आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. हे मल्टिप्लिकेशन काय होईल, 3 6 18. इज इट क्लिअर? प्लस 18mn प्लस 6 स्क्वेअर 36 n स्क्वेअर. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या ब्रॅकेटमधून आपण 3 कॉमन काढू शकतो. सो आपण या ब्रॅकेटमधून जर 3 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, m मायनस 3 2 6, दॅट मीन्स 2n. इज इट क्लिअर? त्यानंतर या ब्रॅकेटमधून सुद्धा आपण सगळ्या टर्ममधून 9 कॉमन काढू शकतो, कारण 9च्या टेबलमध्ये हे तिन्ही नंबर येत आहेत. सो आपण 9 जर कॉमन काढलं तर ह्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, m स्क्वेअर प्लस 9 2 18, दॅट मीन्स 2 राहतील 2mn प्लस 9 4 36, दॅट मीन्स 4 राहतील 4n स्क्वेअर. इज इट क्लिअर? हे जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन येईल आता 3 × 9, दॅट मीन्स 27. इज इट क्लिअर? या नंबरचं आणि या नंबरचं आता मल्टिप्लिकेशन येणार आहे. सो 27 इन ब्रॅकेट m minus 2n and in second bracket m square plus 2mn plus 4n square. Is it clear? It is our final answer. Then next example, fourth one. Fourth example is 125 y cube minus 1. हेच आपण फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी ए क्यूब मायनस बी क्यूब, त्यासाठी ए क्यूब काय घेता येईल, त्याचा क्यूब रूट, दॅट मीन्स 5y ब्रॅकेट क्यूब असं घेता येईल. इज इट क्लिअर? आणि 1 क्यूब 1च असणार आहे, सो आपण इथं 1 क्यूब लिहू शकतो. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. नाउ अकॉर्डिंग टू फॉर्म्युला
a cube minus b cube. Expansion is in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? Here a is equal to 5y and b is equal to 1. या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. सो गिवन क्यूब्स 5y ब्रॅकेट क्यूब मायनस 1 क्यूब इज इक्वल टू अकॉर्डिंग टू फॉर्म्युला a मायनस b. दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 5y मायनस 1. इज इट क्लियर? आणि इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर दॅट मीन्स 5y स्क्वेअर प्लस ab दॅट मीन्स 5y इंटू 1 दॅट मीन्स तेच येणार आहे प्लस b स्क्वेअर दॅट मीन्स 1 स्क्वेअर 1च येईल. इज इट क्लियर? सो 5y मायनस 1 आणि आता आपण स्क्वेअर फाइंड आउट करूया. 5 स्क्वेअर 25 आणि y स्क्वेअर. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन सेम तेच येणार आहे 5y. इज इट क्लियर? अँड 1 स्क्वेअर 1. सो इट इज आवर फायनल आन्सर. खूप सिंपल आहे हे, फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. देन फिफ्थ एक्झाम्पल. 8p क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब. तर फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी 8चा क्यूब रूट दॅट मीन्स 2 आणि p हे आपण असं लिहू शकतो. इज इट क्लियर? विदाउट चेंजिंग मिनिंग. मायनस आता 27चा क्यूब रूट 3a म्हणजे ही टर्म आपण कशी लिहू शकतो 3 अपॉन p ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लियर? आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. नाउ बाय यूजिंग फॉर्म्युला डिरेक्टली आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकत नाही, आपल्याला हे कन्वर्जन करून घ्यावंच लागणार आहे. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब is equal to in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? Here a is equal to 2p and b is equal to 3 upon p. Is it clear? So given cubes 2p cube minus 3 upon p cube according to formula a minus b that means a ची value 2p minus b ची value 3 upon p. Is it clear? In second bracket a square that means a ची value 2p bracket square plus ab that means 2p into 3 upon p. Is it clear? Plus b square b ची व्हॅल्यू 3 अपॉन p ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज 2p मायनस 3 अपॉन p. तर हा स्क्वेअर फाइंड आउट करूया. 2 स्क्वेअर 4 अँड p स्क्वेअर. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 2 इंटू 3 प्लस 6p अपॉन p. इज इट क्लियर? प्लस हा स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 अपॉन p स्क्वेअर. इज इट क्लियर? इथे जर आपण ऑब्झर्व केला तर p ला p कॅन्सल होईल. सो नेक्स्ट स्टेप इज फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज 2p मायनस 3 अपॉन p. नेक्स्ट ब्रॅकेट 4p स्क्वेअर प्लस 6 फक्त राहतील. p ला p कॅन्सल झाल्यामुळे 6 प्लस 9 upon p square. Is it clear? It is our final answer. Then next example, sixth one. 343 a cube minus 512 b cube. तर फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये हे कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे. 343 चा क्यूब रूट हा 7 आहे म्हणजे ही टर्म आपण कशी लिहू शकतो 7a ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लियर? मायनस 512 चा क्यूब रूट हा 8 आहे म्हणजे ही टर्म आपण कशी लिहू शकतो 8b ब्रॅकेट क्यूब. आता आपण ही व्हॅल्यू a आणि ही व्हॅल्यू जर b कन्सिडर केली
तर ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? नाऊ by using formula a cube minus b cube is equal to, in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? Here a is equal to, a ची व्हॅल्यू 7a पुट करायची आहे and b ची व्हॅल्यू b is equal to 8b. Is it clear? So given cubes, that means 7a cube minus 8b cube is equal to, according to formula a minus b, that means a ची व्हॅल्यू 7a minus b ची व्हॅल्यू 8b. Is it clear? त्यानंतर in second bracket a square, that means a ची व्हॅल्यू 7a square plus ab, that means a ची व्हॅल्यू 7a into b, that means b ची व्हॅल्यू 8b. Is it clear? त्यानंतर plus b square, that means 8b square. Is it clear? So पहिला ब्रॅकेट ॲज इट इज 7a minus 8b. त्यानंतर हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. 7 स्क्वेअर वी नो दॅट 49. 49a स्क्वेअर प्लस, आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 7 into 8 56 and a into b, that means ab. Is it clear? Plus 8 square 64 b square. Is it clear? It is our final answer. Then next example, 7th one. 64 x cube minus 729. Is it clear? y cube. तर फॉर्म्युलामध्ये बसवण्यासाठी आपण ही स्टर्म कशी लिहू शकतो? याचा क्यूब रूट 4 आहे, दॅट मीन्स 4x ब्रॅकेट क्यूब असं आपण लिहू शकतो. त्यानंतर 729चा क्यूब रूट हा 9 आहे, सो आपण ही स्टर्म कशी लिहू शकतो? 9y ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? सो आता आपण a क्यूब मायनस b क्यूब हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. सो नाऊ बाय युझिंग फॉर्म्युला a cube minus b cube. Is it clear? So expansion is in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Here a ची व्हॅल्यू 4x and b ची व्हॅल्यू 9y and b is equal to 9y ही पुट करायची आहे. Then 4x bracket cube minus in second bracket 9y bracket cube is equal to, आता याचं एक्सपान्शन अकॉर्डिंग टू फॉर्म्युला a minus b, that means a ची व्हॅल्यू 4x into b ची व्हॅल्यू 9y. Is it clear? a square, that means 4x square plus ab, that means 4x into 9y. Is it clear? Plus b square, that means 9y bracket square. Is it clear? So पहिला ब्रॅकेट ॲज इट इज 4x minus 9y, हा स्क्वेअर, that means 4 square 16 and x square. Is it clear? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 4 into 9, that means 9 4चा 36 x into y, that means xy plus 9 square 81 and y square, that means 81y square. Is it clear? It is our final answer. Then next example, 8th one. See the example. 16a cube minus 128 upon b cube. Is it clear? So फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया? इथं आपल्याला 16 कॉमन घ्यावे लागणार आहे, कारण 16 या नंबरला सुद्धा कट होत आहे. सो डिरेक्टली आपल्याला
हा परफेक्ट क्यूब, यातून आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करता येणार नाही आणि या नंबरमधून सुद्धा आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करता येणार नाही. सो आपल्याला इथं कॉमन घ्यावं लागेल. सो वी कॅन राईट बाय टेकिंग कॉमन फॅक्टर 16. जितक्या 16 का घेतलं, कारण 16 या नंबरला सुद्धा कट करणार आहे आणि यातून सुद्धा ते कॉमन निघणार आहे. सो जर आपण 16 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, ए क्यूब. आता यातून जर आपण 16 कॉमन काढले तर 16 8चा 128. सो 8 राहतील आणि अपॉन बी क्यूब ॲज इट इज. जितक्या आता तर फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी हीच टर्म आपण कशी लिहू शकतो, हे 16 कॉमन काढलेले ॲज इट इज, ही पहिली टर्म ॲज इट इज. त्यानंतर ही सेकंड टर्म आपण कशी लिहू शकतो, 8चा क्यूब रूट दॅट मीन्स 2 आणि अपॉन बी. याला जर आपण पूर्ण ब्रॅकेटला जर क्यूब केलं तर आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? नाऊ बाय युझिंग फॉर्म्युला a cube minus b cube is equal to, in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Here a is equal to, a ची व्हॅल्यू aच आहे आणि b ची व्हॅल्यू 2 upon b and b is equal to 2 upon b. सो ही जी टर्म आहे ते ॲज इट इज 16 कॉमन काढलेली आहे आणि ब्रॅकेटमध्ये ए क्यूब मायनस अगेन छोट्या ब्रॅकेटमध्ये 2 अपॉन बी ब्रॅकेट क्यूब, त्याचं एक्सपान्शन आपल्याला घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ए मायनस बी. दॅट मीन्स एची व्हॅल्यू काय आहे, हा 16 आहे तो ॲज इट इज कॉमन घेतलेला तसाच राहील आणि ए मायनस बी दॅट मीन्स एची व्हॅल्यू ए आणि बीची व्हॅल्यू 2 अपॉन बी. इज इट क्लिअर? त्यानंतर इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर दॅट मीन्स एची व्हॅल्यू एच आहे दॅट मीन्स ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी दॅट मीन्स ए इंटू 2 अपॉन बी. इज इट क्लिअर? प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स बीची व्हॅल्यू 2 अपॉन बी स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 16 ॲज इट इज फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज. त्यानंतर ए स्क्वेअर प्लस, तर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आपल्याला, 2 इंटू ए इंटू 2 अपॉन बी दॅट मीन्स काय येईल 2a अपॉन बी. इज इट क्लिअर? प्लस हा स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 अपॉन बी स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय आलेला आहे 16 इन ब्रॅकेट a minus 2 upon b bracket complete and in second bracket a square plus 2a upon b plus 4 upon b square is our final answer. So dear friends, इथं आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. सो क्वेश्चन नंबर सेकंड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.